सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्। कुंभार समाज अध्यक्ष रायगड जिल्हा श्री गजाननजी चौलकर सर, श्री शरदजी कुंभार सर, युवक अध्यक्ष रायगड जिल्हा, श्री दिलीपजी साळवी सर, कोकण विभाग युवक अध्यक्ष, श्री रमेशजी दैवलीकर रायगड जिल्हा कार्याध्यक्ष, रायगड युवक उपाध्यक्ष, सुनीलजी अंजलीकर रायगड जिल्हा खजिनदार, जी शिरशिवकर महाड पोलादपूर तालुका अध्यक्ष, श्री सुनीलजी वागोस्कर सुधागड तालुका अध्यक्ष, जी भागवत पनवेल तालुका अध्यक्ष, कुंभार सचिव रायगड जिल्हा, श्री रतनजी कुंभार कर्जत तालुका अध्यक्ष, श्री योगेशजी कुंभार रायगड जिल्हा, सरपंच श्री रवींद्रजी कुंभार दुर्गापूर ग्रामपंचायत सरपंच श्री रवींद्रजी कुंभार, श्री कैलासजी वाडेकर रायगड जिल्हा उपाध्यक्ष, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांचा गुणगौरव सोहळा, त्यानंतर आपल्या कुंभारकाम प्रशिक्षण शिबिर 50 दिवसांचं इथं संपन्न झालं आणि त्या प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी यांना प्रशस्ती पत्रक देणे आणि त्यानंतर असं स्वरूप आहे। अगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली। माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो, माझ्या माऊलीचा उदो, आई अंबेचा उदो, माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो, माझ्या माऊलीचा उदो। सर्वांनी काय
स्कीमच्या अंतर्गत कुंभारकाम प्रशिक्षण शिबिर आणि हे जे शिबिर होतं हे 50 दिवसांचं या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेलं आहे. आणि या शिबिरामध्ये आपल्या कुंभारकामात या ट्रेनिंगच्या दरम्यान आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना मिळालेली आहे. तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया की या 50 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये त्यांनी काय काय शिकलं. इथे आले मंत्रालय हस्तशिल्प विभाग भारत सरकार आयोजित कुंभारकाम प्रशिक्षण शिबिर इथे 50 दिवस राबवण्यात आले. त्यामध्ये आम्हाला प्रशिक्षण देणारे कृष्ण कुंभार असे 3 जण आम्हाला इथे प्रशिक्षण देत होते. त्यांनी आम्हाला माती कशी 70%, 20% क्ले बॉल माती आणि पेंटोनाइट 10% अशी 100% माती मिक्स करून ती 3 दिवस प्रोसेसमध्ये ठेवून त्याच्यानंतर ती मळून आणि सेंटरला व्हीलवर सेंटरला गोळा टाकून त्याच्यातून जेणेकरून एअर बबल निघून जातील आणि पेपरवेट कसा तयार होईल हे त्यांनी आम्हाला उत्तम प्रकारे शिकवलं. पुढील माहिती सविता देईल. ठेवून बबल काढून सेंटरला म्हणजे बोलतात ह्याच्यामध्ये ही माती चालवून घेऊन आम्ही व्यवस्थित त्याला फिनिशिंगमध्ये आणून सिलेंडर सारखा आकार देऊन म्हणजे तो ग्लास तयार होतो. थोडासा ह्याचा आकार जरा मोठा आहे ह्याच्यापेक्षा पण छोटे बारीक आपण करू शकतो. कुंडीचा हा कुंडीचा आकार आला की मग बाकीचे सगळे आकार बरोबर येतात. म्हणजे थोडी नाही ही माती टेराकोटा ही वेगळी माती आपली साध्या मातीची ही भांडी नाही. आपली साधी माती बनवलेले अजून आकर्षक दिसण्यासाठी आमच्याकडे आमच्या कुंभार समाजाच्या तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्यांनी आदेश साळगावकर यांना बोलवलं. त्यांनी आम्हाला कलर कसे बनवायचे कोणत्या कलरपासून कोणते राममामा साळवी यांनी प्रत्यक्षात वांगळ इथे मातीचा प्रोजेक्ट जे आहे म्हणजे तिथे एक फॅक्टरी आहे ती त्यांनी आम्हाला घेऊन भांडी कशी बनवतात ती त्यांनी आम्हाला दाखवली. आणि मी इथे जमलेल्या सरची संधी दिली बनवण्याची शिकण्याची. आणि आमचे जे जेवढे कुटुंब आहेत म्हणजे आम्ही जेवढे आता इथे शिकलो म्हणून आम्ही इथे शिकलो. अशा प्रकारे मी माझे 2 शब्द संपवले. धन्यवाद. व्यासपीठावरील आणि कालापूर तालुक्यातील सर्व मान्यवर बंधू भगिनी, आज आपली सांगता समारंभ म्हणजे हँडीक्राफ्ट ट्रेनिंग आपल्या इथे जवळजवळ 15 दिवसाचा कार्यक्रम राबवला. त्या देश कुठे चालला बाहेरून लोक येऊन आपल्याकडे धंदा करतात. तर उद्देश आमचा एकच होता. अनंत महाडकरजी माझ्याबरोबर नेहमी असायचे. बाकी पण टीम असायची ना असं नाही. त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन असायचं किंवा प्रोत्साहन असायचं की बाबा तुम्ही करा हे. तर तो कार्यक्रम आपण इथे राबवला. या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाबा आपण कुठेतरी आता आधुनिकतेकडे वळा. शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण म्हणजे असं मला तरी वाटतं. ते तुम्ही यांना सगळ्यांना मला तेच सांगायचं की पुढे नेत जा. कारण आता आपल्याला शिकायसाठी ऑफिसने एक चार्ट पण दिलं इलेक्ट्रिक चार्ट. ते ठेवत सांगितलं तुम्हाला जेवढं करताय तेवढं करा. तर तुम्ही रोज येऊन 2, 3, 4, 5 जण असं येऊन ते प्रशिक्षण नाही जाता. तर तुम्ही मोठी मडकी बनवायची कशी बनतील बनवायचं असताना आपण जिल्ह्यामध्ये पण राबवायचं. ते कुठे आपण ठरवायचं. आणि 18 ते 45 वयोगटाची माणसं पाहिजे असं आम्हाला पहिल्या ऑफिसरनी सांगितलं. त्या ऑफिसरने आम्हाला पुढे यंग नाही याच्यामध्ये. त्यासाठी आम्हाला मग आता पुढे जो कार्यक्रम घेऊ आपण तो 18 ते 60 वयाच्या वरती कार्यक्रम राबवू. नंतर खादी ग्रामोद्योग करून अर्ज मागवले जिल्ह्यासाठी. त्यांनी आम्हाला 20 दिलंय. आपण 40 कुंभार समाज सामाजिक संस्था खालापूर रायगड यांच्या वतीने आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रथम मी स्वागत करतो. प्रथम धार्मिक गुणधर्म 16 विद्यार्थ्यांची नावे खालीप्रमाणे. ग्रामपंचायत कुंभार चे सरपंच यांचे चिरंजीव मीर रवींद्र कुंभार यांना 91.4% मिळाल्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन. त्यांनी रायगड जिल्हा अध्यक्ष कुंभार समाज अनंतदादा महाराजांना मिळालेले आहे. खूप खूप अभिनंदन.
40% या मुलीला पडलेले आहेत. तर वेदिका योगेश स्वागत हे करायचं, गुणगौरव करायचा. थोडा कार्यक्रम करतो येणं आपण गुणगौरव करायचा. मी आम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करायचं. गुरुदादा दादा साळवी यांना सर्वांनी का टाळ्या वाजवायचे. विनंती करतो की त्यांनी त्याचा गुणगौरव करायचा. वसंतकर गाणी नावे विद्यार्थ्याला सर्वांनी का टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे. संजय दादा आर्यन इथं अभिनंदन करायचं आहे, गुणगौरव करायचा आहे. तालुका कुंभार समाज अध्यक्ष यांना कैलास वाडेकर सोनाने हिला 76% पडलेले 12वी 69.8 सोलापूर तालुका अध्यक्ष यांना करायचं आहे. विजय 36 64% सरकारच्या काळ्या वाजून गणेश साळवी करायचं आहे. बालकृष्ण वळवळ 51.83% पडलेले प्राचीन हा गुणगौरव नमस्कार आणि मान्यवर. आज खरोखर खालापूर कुंभार समाजाला मी धन्यवाद देतो. आज रायगड जिल्ह्याची अवस्था अशी आहे की आपल्या विद्यार्थ्यांना आणि त्या पास होणाऱ्या मुलांना शाबासकीची थाप मिळत नाही म्हणून ते नर्वस होतं. म्हणून मी परत एकदा खालापूर तालुक्याच्या कुंभार समाजाच्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि ही मुलं चांगल्या प्रकारे पास झाले. त्यांना आता प्रश्न पडलेला आहे, आता आम्ही काय करायचं. तर त्यांच्या आईवडिलांनी काही गोष्टी कळत नाहीत की या मुलांना आपण कसं सांगायचं, कसं मार्गदर्शन करता जातं. आणि मुलांचं लक्ष आपल्या जनरल नॉलेजकडे नसल्यामुळे ते तिथे फेल करतात. म्हणून मी या निमित्ताने या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपलं जनरल नॉलेज वाढवा. आणि ते वाढवत असताना काही अशी पुस्तकं आहेत, मोटिवेटेड पुस्तकं, तर ती त्यांनी वाचलीच पाहिजे. नितीन भानुगडे पाटील यांची सुद्धा छोटी छोटी अशी मोटिवेटेड व्याख्यानं असतात, ते ऐकली पाहिजे. कनेक्ट दी डॉट नावाचं इंग्रजी पुस्तक आहे, अशी निवडली तर ती विद्यार्थी, ती माणसं फक्त 10वी शिकले आणि 10वी शिकून त्यांनी जगामध्ये टॉप 20 श्रीमंतीमध्ये नाव कमवलं. हे कसं शक्य झालं. तर ते करत असताना त्यांचे 3 फंडे ठरले होते: जुबान, जुनून आणि जुगाड. जुबान म्हणजे दिलेला शब्द, जुनून म्हणजे एखादं काम डोक्यावर घेतलं, हाती घेतलं तर ते कुठल्या पद्धतीने पार पाडायचं. आणि जुगाड म्हणजे एखादी गोष्ट आपण कशी परिपूर्णपणे तयार करायची, त्याच्यासाठी घालण्यात येणार जुगाड. ही जी काही पुस्तकं आहे ती जर त्यांनी वाचली तर त्या विद्यार्थ्यांना त्या त्या प्रकारे ज्ञान मिळेल. दुसरं पुस्तक आहे मॅजिक थिंग. मॅजिक थिंग नावाचं पुस्तक असं आहे का ते पुढे जात असताना तुम्हाला कशा प्रकारे अडचणी येतात आणि त्या अडचणीवर आपण कशी मात करायची. त्यानंतर रिच डॅड आणि पुअर डॅड वाचले, त्यांना आयडिया आहे. पण अशी काही जी पुस्तकं आहेत जिथे जिथे तुम्हाला ज्ञान मिळणार आहे तिथे तिथे या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दाखवून आपलं ज्ञान कसे वाढेल आणि आपलं भवितव्य घडवताना आपल्या गावाचं आणि गावातल्या मुलांचं कसं भवितव्य घडवलं जाईल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद. आणि व्यासपीठासमोर बसलेले सर्वच सन्माननीय, सर्वांची नावं घेण्याने अतिशय सर्व गुणवंत विद्यार्थी घवघवीत असं यश संपादित केलेलं आहे. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांसाठी ज्या अर्थी या विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय त्या अर्थी त्यांच्या मागे त्यांचे जे पालक आहेत, पॅरेंट्स आहेत, आई वडील आहेत, ह्यांचं देखील ते यश होतं. मी खरोखर या ठिकाणी जेव्हा सत्कार झाला तेव्हा पालकांना त्यांच्यासोबत यायला पाहिजे होतं आणि त्यांचाही सत्कार या ठिकाणी व्हायला पाहिजे होता. कारण मुलांचं यश तर आहेच, पण तो पालक जी मेहनत घेत आहेत ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे त्यांचं जे यश आहे विद्यार्थ्यांचं, ते पालकांचं तितकं यश आहे. त्याचं गुपित तरी वेगळं काय असतं, यशाचं गुपित फार काही वेगळं नसतं. कठीण परिश्रम हेच त्याच्यावरचं गुपित आहे. आणि विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम घेतले, मेहनत घेतली आणि त्याचमुळे त्याला हे यश मिळालेलं आहे. आज आपण पाहतो, पण मी पालकांना या ठिकाणी सांगणार आहे की आपण 11वी आणि
10वी आणि 12वीचे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांना जेव्हा आता आपण ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस सुरू होते त्या ठिकाणी फार विचारपूर्वक तुम्ही विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांना मार्क मिळवले परंतु ते विद्यार्थ्यांचे मार्क कसे आहेत हे तपासून त्यांनी ती स्ट्रीम निवडावी. नाहीतर विद्यार्थी एक त्याचा ग्रुप असतो मित्रांचा आणि त्या मित्राच्या ग्रुपप्रमाणे विद्यार्थी एकाच ठिकाणी ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे सगळेचे सगळे कॉमर्सला सगळे सायन्सला असं होत नाही. तर आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण कशा प्रकारचे आहेत हे तपासून पहा. त्याला कोणत्या विषयामध्ये आवड आहे हे पहिलं त्याला विचारा आणि हे तुम्ही डिसिजन घेऊ नका. पालकांसाठी माझी सूचना असेल तुम्ही डिसिजन घेऊ नका. विद्यार्थ्याची क्षमता ओळखा, त्याला जवळ घेऊन बसा, दोघांनी समन्वयाने ठरवा. नाहीतर मग तुमच्यावर क्लेम होणार की तुम्ही सांगितलं म्हणून मी ऍडमिशन घेतलं आणि तुमच्यामुळे मला अपयश आलं. असं करू नका. त्यांना तुम्ही जवळ बसवा, त्याला विचारा, त्याला मिळालेले गुण आहेत त्याचे 3 भाग करा. त्याला आवडणारे विषय 1 टप्प्यात ठेवा, त्याला त्यापेक्षा थोडं कमी आवडतं असा 2ऱ्या टप्प्यात ठेवा आणि त्याला अजिबात आवडत नाही असे विषय 3ऱ्या टप्प्यात ठेवा आणि त्यानंतर त्याची स्ट्रीम निवडा आणि मग त्याला ऍडमिशन घेऊन द्या. यश हे उज्ज्वल असतं परंतु त्यामागे तुम्ही जेव्हा जे पहिलं पाऊल टाकता ते पाऊल टाकायचा फार विचारपूर्वक टाकणं गरजेचं आहे. आपण PSC किंवा UPSC कडे जर वळला किंवा सायन्स किंवा IIT कडे जर वळला तो खूप या महाराष्ट्रातील ह्या देशातील मुलं खूप मोठी झालेली आहेत. मला याबद्दल एक सांगायचं की कुंभार समाजामध्ये हा गुण आहे, मेहनतीचा गुण आहे, लक्षात घ्या. आणि जर या विद्यार्थ्यांनी तो अंगी बाळगला आणि जर पुढे वाटचाल केली तर नक्कीच आपल्या समाजातील एक तरी IAS अधिकारी नक्कीच होऊ शकतो. हे करणं आपल्या सर्वांची जबाबदारी. UPSCच्या मार्गाला आता सरांनी उत्तर सांगितलं कोल्हापूरचा हा विद्यार्थी जो आहे धनगर समाजाचा IAS अधिकारी झाला. लोक त्याच्या घरी रांग लागली येण्याची प्रत्येक गावामध्ये एखादं रांग लागू नये असं मला वाटतं. UPSC त्या ठिकाणी करायचं सोपं नाही मित्रांनो. पण हे करत असताना आपण सातत्यपूर्ण देशामध्ये काम केलं, सातत्यपूर्ण जर अभ्यास केला तर नक्कीच ते यश आज उद्या परवा येतच. विश्वास नांगरे पाटलांचं म्हणणं हे विश्वास एक पुस्तक वाचा आणि त्याचाही अभ्यास आंदोलनचं पुस्तक वाचा ते चांगल्या प्रकारे आहे. आणि याचा अभ्यास केल्यानंतर आपण तुम्ही लक्षात येतं की आपण कोणत्या स्टेपवर आहे. आपण जन्मतः सगळ्या काही गोष्टी घेऊन आलेलो नसतो पण समाज सगळं शिकवतो, परिस्थिती शिकवते आणि परिस्थितीने जो मोठा होतो तो खरा विद्यार्थी बनतो आणि खरा कार्यकर्ता बनतो, खरा त्या ठिकाणी माणूस बनतो. लक्षात घ्या, अभिमान वाढत नाही. म्हणून अभ्यास आता 10वी 12वी पर्यंत सगळ्यांनी केला. मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना मनामध्ये वाटलं असेल की आपण पास झालो किती. आज सगळ्यांना सांगते की 60% नक्की आपल्या वेळेस 60-50 पडायचे खूप कष्ट करावं लागत आहे. आता सहज 70 पर्यंत माणूस जातो आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण पडले पाहिजे तर 90+ असले पाहिजे आणि ह्याकडे जाणं गरजेचं आहे. अजून एक तुम्हाला सांगेल की सायन्स किंवा IIT कडे आपण का जात नाही. आपल्याला वाटतं की ते खूप अवघड आहे, काय जायचं तिकडे, काय करायचं. IIT लक्षात घ्या एक खूप मोठी परीक्षा जी आहे ती काही पॉईंट मध्ये जर निकाल लागतो पण ते IIT झाल्यानंतर तो माणूस 60 सुरुवातीलाच झाल्यानंतर 1.5 ते 2 लाख रुपये पगार करतो. त्याच्या ऍप्लिकेशन झाली तर सहज कुठली कंपनी त्याला लाख रुपये पगार देऊन घेते आणि त्याच्यानंतर तो 10 ते 12 लाखाचं त्याच्यापेक्षा जास्त पॅकेज त्याचं असू शकतं. लक्षात घ्या मित्रांनो, हे तुम्हाला सांगतोय. पण जर तुम्ही अंगी बाळगला केलं तर नक्की त्या ठिकाणी जाऊ शकाल. सायन्सच्या बाबतीत मेडिकलच्या बाबतीत लक्षात घ्यायचं की आपण कोणतीही साईट निवडा मग त्या ठिकाणी आपल्या शरीराचे कोणते डोळे असू द्या, कान असू द्या, नाक असू द्या, दात असू द्या ह्याचे स्पेशलिस्ट बना. बघा काय आहे पुढे लक्षात घ्या. कारण त्याच्यात जर आपण स्पेशलिस्ट केलं तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकतो. चांगलं त्या ठिकाणी समाजामध्ये एक वेगळं काही स्थान आपण निर्माण करू शकतो. घाबरू नका, सगळं सोपं आहे. आपण फक्त करणं गरजेचं आहे. मेहनत करा, सगळ्या गोष्टी चांगल्या करतील. कारण समाज आता जागा झाला आहे. आणि ऍडमिशनच्या बाबतीत सरांनी सांगितलंय की आता सुरू झालेलं आहे. पण ऍडमिशन घेत असताना कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये जा, पहा नीट. कारण ज्या ज्या व्यक्तीकडे आता मी स्पोर्ट्सच्या संदर्भात मला सांगतो की प्रत्येक युनिव्हर्सिटीला 12वी नंतर शासनाने सांगितलं की स्पोर्ट्सच्या जागा त्या ठिकाणी ऍडमिशन तुम्हाला स्पोर्ट पड्यातून मिळू शकतात. कोणी त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी देत नाही पण आपण मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी द्यावंच लागतं. त्याच्यानंतर अजूनही सांगेल की ज्या ज्या ठिकाणी आपली ओळख असेल किंवा काही गोष्टी घडत असेल किती पर्सेंट एका ठिकाणी काही युनिव्हर्सिटीमध्ये असे प्रकार असते की 100 सीट असेल तर मॅनेजमेंटच्या 10 सीट असतात.
त्या 10चे फ्री ऑफ चार्ज पण असू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे 1 रुपयाला घ्यायचा 90 सीटकडे पैसे घ्यायचे 10 फ्री भरायचा. हे लक्षात घ्या. मी माझ्या मुलीसाठी मी ते केलेलं आहे. माझे त्यावेळेस वाचलेत पैसे म्हणून तुम्हाला सांगतोय. बिंदास विचारा, ओळख करा. पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये आपली माणसं आहेत, मुंबई विद्यापीठात पण माणसं आहेत आणि तुम्ही सहजरित्या त्या ठिकाणी मेडिकलकडे इंजिनिअरिंगकडे चांगल्या प्रकारे जाऊ शकाल. उच्च शिक्षण घ्या जेणेकरून नंतर मागं म्हणून करता आलं नाही. पण नक्कीच मला सांगेल सगळ्यांना अधिकारी बना. अधिकारी बनला तर खूप छान असेल. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला समजतो आणि थांबतो. बघा आपल्या समाजाचे आराध्य संत गोरा कुंभार यांना वंदन करतो. सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व समाज बांधव, तालुका कुंभार समाज सामाजिक संस्था यांच्या वतीने विद्यार्थी गुण गौरव आपण साजरा करत आहोत आणि शिल्पा विभागातर्फे त्याच्या आज सांगता समारंभ आपण आज समाप्त करत आहोत. तसं मी चांगल्या पद्धतीने कला आपली दाखवलेली आहे, कौशल्य दाखवलेलं आहे. त्यांचं मी मनापासून पहिलं अभिनंदन करतो. हे प्रशिक्षण जवळजवळ आम्ही 6 ते 7 महिने प्रयत्न करत होतो. माझ्याबरोबर साहिल होते. मी जवळजवळ 5-6 आम्ही कार्यक्रम मागितले होते त्यांच्याकडे. पण आपला हा पहिलाच प्रथम आपण हा कार्यक्रम राबवत आहे आणि कांडेकर सर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, ते येऊ शकले नाहीयेत. ते बोलले की सर्टिफिकेट देण्यासाठी मी नक्की येईल असं त्यांनी सांगितलेले चालवेना आणि आपण ते प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हाला जो काय मोबदला भेटणार आहे 300 रुपयाप्रमाणे, तो पण तुमचा मोबदला सर्वांची हजेरी त्यांनी त्यांच्या ऑफिसला त्यांनी कळवलेले आहे. जिल्ह्यामध्ये जवळजवळ 3,500 आपण आरटीएन कार्ड काढून दिलेले आहोत आणि ज्या माध्यमातून या हस्तशिल्प विभागातर्फे अनेक आपण योजना आपण राबवणार आहोत. आताच आपण साळवीने सांगितलं की आपल्याला 40 चाकाची आम्ही मागणी केलेली आहे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आम्हाला द्या म्हणून. त्यांनी ते कबूल केलेलं आहे. एक असा सूक्ष्म लघु उद्योग मध्यम विभाग खाता आहे, त्या खात्यावर आपण घेणार आहोत. पण त्याला फक्त 4,000 भरून 16,000 रुपये सरकार भरणार आहे आणि 4,000 आपण भरणार आहोत. अशा लोकांना तो प्रशिक्षण चाल भेटणार आहे आणि जवळजवळ फक्त 40 ते 50 आपण त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या बजेटमध्ये जेवढे येतील तेवढे आम्ही तुम्हाला रायगड जिल्ह्यासाठी देऊ. आणि पहिला हा कार्यक्रम आपण आपले 20 लोकांचा आपण हा ग्रुप आपण तुबगाव आणि खालापूर तालुक्यातून बनवलेला आहे. दुसरा ग्रुप आपण जिथे जिल्ह्यातील लोक मागतील तिथे आपण त्यांनी प्रयत्न केला पाहिजे की आम्हाला असेल. आज त्यांनी प्रयत्न घेतल्यापासून एवढं ते हिमतीने काम करतायत की खरोखरच एक सुंदर असं त्यांनी काम चालू केलंय आपल्या खालापूर तालुक्यामध्ये. आज आपला अभिमान वाटतो आम्हाला की खरोखर त्यांच्या गावामध्ये असतील तालुक्यामध्ये असतील ते गावागावात जातात. त्यांची व्हिजिट असते महिन्याला 15 दिवसांनी. मला रिपोर्ट सर्व येतो. माणसं आम्ही त्या गावात गेलोय मग त्या गावात मी नक्की फोन करतो. आलेले आम्हाला असे पत्र घेऊन गेलेले. म्हणजे असं पण अध्यक्षांनी काम केलं पाहिजे, तत्पर तिथं हजर राहिलं पाहिजे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये असतील तालुक्यामध्ये असे अनेक विद्यार्थी निर्माण झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्या घरी जाऊन ते सत्कार तरी केला. पण माझी एक विनंती आहे की आपण एक माझा तुम्हाला हिस्सा सांगतो, माझ्या मुलाचा हिस्सा सांगतो की माझा मुलगा 10वी मध्ये पास झाला आणि आपण त्याला मी विचारलं की तुला किती टक्के मार्क पडले. तू म्हणजे 60% मार्क पडलेत मला. पप्पा म्हणलं 60% मार्क पडला ते व्हायचं आहे आणि आता पुढे तर आपल्याला खर्च भरपूर मोठा आहे. नाही मला त्या क्षेत्रात जायचं आहे, मला IT इंजिनियर पाहिजे. त्यांची सर्व मुलं सर्व इंग्लिश टॉकिंग झाले होते आणि त्यांना मी सांगितलं साहेब हा माझा मुलगा आहे, ह्याला त्याची जिद्द आहे की मला IT इंजिनियर करायचं आहे. तर सर ते बोलले तुम्ही माझ्याकडे काम करा, त्याला क्षेत्रात त्या जायचं ना तिथं ते ऍडमिशन घेऊन घ्या, इतर ठिकाणी ऍडमिशन घेऊ नका. तो शिक्षण पूर्ण करू शकत नाही. म्हणून 4थ्या लिस्टात त्याचा नंबर आला साताऱ्यामध्ये छाबरा कॉलेजमध्ये आणि त्यांनी सांगितलं की पप्पा मला माझी लिस्ट साताऱ्यामध्ये लागली. साताऱ्याला आला त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि खास करून आज महिलांनी चांगलं प्रशिक्षण घेतलेलं आहे. आमच्या समाजाचं तिथं नाव राखलं आणि आमचं नाव राखलं. अनंत महाडकर म्हणून आमचा सालवी म्हणून राजेंद्र सालवे असतील आणि स्वप्नील लागावकर असतील
आणि माझे सर्व सहकारी आहेत त्यांचा मला पाठबळ असतो. आपण अनेक प्रयत्न करून आपण नक्की योजना या आपल्या जिल्ह्यामध्ये राबवू अशी मी सर्वांना एक वचन देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोरखा. आणि प्रमुख पाहुणे जे चांगलं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि दोन्ही कार्यक्रम संपले असं जाहीर करून पुढील यांचा देखील सन्मान करायचा आहे. प्रकारचे उपक्रम रायगड जिल्ह्यात राबवण्यासाठी उत्पन्न झालं. त्यामध्ये उपगाव कुंभार समाज जी कार्यकारिणी आहे, कमिटी आहे, त्या समाजाचे सर्व बांधव आहेत, त्यांनी फार मोठं त्या ठिकाणी मेहनत घेतली. त्यांच्यासाठी देखील मी रायगड जिल्हा कुंभार समाजाच्या वतीनं त्यांचे देखील आभार मानतो. आपण खरोखर खऱ्यापणे इथे मेहनत घेतली आणि आपल्या या मंदिरामध्ये हा उपक्रम करून दिला आणि रायगड जिल्ह्याचा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला. तसेच खालापूर तालुक्याच्या वतीनं जो विद्यार्थी गुरुगौरव सत्कार समारंभ झाला, आम्ही या ठिकाणी अध्यक्ष आणि योगाध्यक्ष यांचा सन्मान केला. परंतु त्यांची जी कमिटी आहे, त्याची टीम आहे, त्या सर्वांची जी यामागे मेहनत आहे त्यांचा देखील मी या ठिकाणी नामोल्लेख करतो, त्यांचा देखील सन्मान करतो. धन्यवाद.